नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे. अनेक दिवस झालं शेतकऱ्याचं उत्पादन हे वाढलं पाहिजे, शेती ही वाचली पाहिजे असं मी फील्डवर्कमध्ये सांगतो किंवा ऑनलाईन माध्यमात. अनेक शेतकरी काय याचा फायदा घेत चालेल, अनेक शेतकऱ्याचं काय उत्पादन वाढत चालेल, मातीसुद्धा खरोखर चांगलं होत चालेल. आणि गेले 2 वर्ष झालं माझ्या शेतामध्ये यूज करतो. खरोखरच त्याचा काय फायदा आहे का ज्या टेक्निकमुळे वापरतोय. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी मी माझ्या शेतामधली माती काढतो. पाहू शकता या ठिकाणी गांडूळ जे म्हणतो मी, खरोखरच गांडूळ निर्माण झालेत का या शेतामध्ये. एक मिनिट मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही गांडूळाची जी निर्मिती आहे. मी सांगतो की शेतकऱ्याचं उत्पादन काय आहे दुगना तिगना होतंय म्हणून सांगतो मी अनेकाला. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे मी म्हणतो की ह्या टेक्निकमुळे काय म्हणलं तर शेती तुमची काय आहे निसर्ग निर्मित शेती होऊ शकते. आणि काय म्हणलं तर शेतामधले काय म्हणलं तर जे खर्च आहे ते कमी होतंय आणि काय उत्पादन हे 3 पट किंवा 3 गुणा उत्पादन वाढते म्हणून मी अनेकांना सांगतो. आणि ते प्रॉपर मी आणि छाती ठोकून सुद्धा सांगतो. तुम्ही पाहू शकता इतक्याशा जाग्यामध्ये माझ्या शेतामध्ये गेले 2 वर्ष झालं मी या टेक्निकचा वापर करतोय. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो कसं या टेक्निकमुळे कसं हे उत्पादन होत चाललं आहे. मित्रांनो तुम्ही इतक्याच जागेमध्ये पाहू शकता की गांडुळाची निर्मिती कशी झाली, किती आहेत बघू शकता तुम्ही. मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण काही टाकून आपली शेती कशी झाली बिघडून चालेल. तुम्ही मित्रांनो जर छोटं जर एक मी उदाहरण सांगतो तर तुम्हाला, आपण कशामुळे फिल्टर पाणी वापरतो जेणेकरून काय आपल्या पोटामध्ये कसल्या प्रकारचे विकार होऊ नये किंवा विकार झाल्यानंतर आपण काही दुसरं काही मोठी हानी होणार नाही, पण खर्च होणार आणि तकलीफ होणार. त्या माध्यमात मित्रांनो मला काय म्हणायचं आहे, जसं आपल्या शेतामध्ये फिल्टर व्हायचं आहे, फिल्टर व्हायची मशीन ही गांडूळ आहे. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कम से कम माझ्या एवढ्या जाग्यामध्ये आणि तुम्ही सांगतो या ठिकाणी छोटेसे तर भरपूरच आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गांडूळ. मित्रांनो हे गांडूळ काय करते म्हटलं तर आपली ही माती काय करते शुद्ध करते. हे हे गांडूळ काय करते म्हटलं तर इतर खताचं निर्माण करते, जेणेकरून तुम्ही पाहू शकता आपल्या शेतामध्ये जास्ती काही वापरून काय होले माहिती का, रोग वाढत चालले, कीड रोग वाढत चालले. हे कशामुळे होते, आपली जमीन काय होले ब्लॉक होऊन चालले, जेणेकरून काय ऑक्सिजन कमी होले. ऑक्सिजन कमी झाल्यामुळे काय होले माहिती का, जीवाणू मरून चालले. जीवाणू मेल्यामुळे काय होते माहिती का, हे रोग म्हणजे काय विषाणू वाढतात. विषाणू वाढल्यामुळे तुम्ही मित्रांनो पाहू शकता फवारणीमध्ये अनेक प्रकारची फवारणी करू लागलात आपण, किंवा जमीन काय आपली वरचीवर हार्ड होत चालली. मित्रांनो अनेक उदाहरण जर सांगतो, देवानं जे निर्माण करते बघा ते अशक्य गोष्ट अशी राहते. काय म्हणलं तर सांगतो तुम्हाला, पाऊस जसं पडतंय तर 1 घंट्यामध्ये किती पाऊस होते बघा तुम्ही. आणि आपण जर 1 एकरमध्ये साधारण जर पाणी देऊ शकलो तर किती दिवस लागते बघा. मित्रांनो जे आपल्याला जर आता जर करायचं असेल, तुम्हाला जर खरोखरच शेतामध्ये जे उत्पादन करायचं असेल, खरोखरच तुमच्या शेतामध्ये गांडुळाची निर्मिती करायची असेल तर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुमचं काय म्हणतं तर फायदा होतोय. मी अनेक शेतकऱ्याला सांगतो किंवा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, छाती ठोकून ह्याच्यामुळेच मी सांगतो की या यंत्रणामुळे, एका यंत्रणामुळे आपली शेती ही सुधारते, टिकून राहते. येणाऱ्या काळामध्ये काय येणारं जे भविष्य आहे चांगलं होणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आणि पाहू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर अशा प्रमाणात आता हे फॅक्टरी काय आपल्या शेतामध्ये चालू झालेली आहे. आणि हे काय करता म्हणलं तर हे तर गांडूळ झाले. या ठिकाणी काय तर कम से कम 25 आहेत माझ्या हातामध्ये, आणि काय म्हणतात तर सूक्ष्ममध्ये आहेत, त्यामुळे काय दिसत नाहीत. आणि जेणेकरून काय हे काढत तर व्हिडिओ वाढत जाणार आहे. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मित्रांनो, एवढ्या जर मातीमध्ये जर जीवाणूची संख्या भेटतो तर किती ना, ते म्हणतं तर करोडो 10 लाख हे 1 करोड अशी जीवाणू राहतात, 10 करोड जीवाणू राहतात. तर मित्रांनो ते तर आपल्याला दिसतच नाहीत. जेणेकरून जीवाणू वाढले तर आपली ही जमीन वाचते. मित्रांनो तुमच्या जर शेतामध्ये असं जर उत्पादन वाढायचं असेल किंवा अशा टेक्निकचा जर फायदा करायचा असेल, तुम्ही बघा बाजारातून जर गांडूळ खताचं रेट बघा काय होते. मित्रांनो ती आणायची गरज नाही, आपल्या शेतामध्ये गांडूळाची निर्मिती होऊ शकते या एका टेक्निकमुळे. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.